साईंच्या शिर्डीतनं अनेकांनी आपल्या नव्या वर्षाची सुरुवात अगदी भक्तिमय वातावरणात केली। नाताळच्या सुट्ट्यांपासून पुढच्या 9 दिवसात म्हणजे नव्या वर्षापर्यंत लाखो भाविकांनी शिर्डीत साईंचं दर्शन घेतलं। या काळात भाविकांनी साई चरणी अगदी भरभरून दान दिलंय। मोजदाद केल्यानंतर 16,80,80,000चं दान साई चरणी करण्यात आल्याचं समोर आलंय। तर साई चरणी एकूण 16 कोटींचं दान या गेल्या 10 दिवसात मिळालंय। देणगी काउंटरला 3,22,00,000 रुपये जमा झालेत। तर दक्षिणा पेटीमध्ये 6,12,91,000 रुपयांचं दान पाहायला मिळतंय। सशुल्क देणगी पासेस 1,96,00,000 रुपयांचं उत्पन्न साई संस्थानला मिळालं। तर ऑनलाईन दान देण्यात आलं 4,65,00,000 रुपयांचं। तर 54 लाख रुपये किमतीचं 809 ग्रॅम सोनं सुद्धा साई चरणी अर्पण झालंय। 9,93,000 रुपये किमतीची 14,398 ग्रॅम चांदी सुद्धा साईंच्या झोळीत अर्पण करण्यात आली आहे। नाताळच्या सुट्टीपासून तर 9 वर्षाच्या सुरुवातीपर्यंत म्हणजे जवळपास 9 दिवसामध्ये 8 लाख भाविकांनी साईबाबांचं दर्शन घेतलं। बाबांचं दर्शन घेतल्यानंतर मोठ्या प्रमाणावर साई भक्त जे बाबांच्या झोळीमध्ये दान टाकतात। या कालावधीमध्ये जवळपास 16,61,00,000चं दान जे आहे ते प्राप्त झालेलं आहे।